नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989च्या व्याख्येमध्ये महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देताना सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये स्पष्ट केलंय की एखाद्या व्यक्तीनं अपमानजनक शब्द वापरले तरी ते सरसकट गुन्हा ठरवता येणार नाही. यासाठी त्या शब्दांचा उद्देश तक्रारदाराच्या जाती किंवा जमातीच्या सदस्यत्वावरती आधारित अपमान करणं हा असावा. हा निकाल न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं गेल्या आठवड्यामध्ये दिलेला आहे. या प्रकरणाची सुरुवात बिहारमधील एका घटनेपासून झाली. अपीलकर्ता केशव महातो, ज्याला केशव कुमार महातो म्हणूनही ओळखलं जातं, यानं पटना हायकोर्टात एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. 15 फेब्रुवारी 2025 रोजी पाटणा उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाच्या समन्स आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या प्रकरणामध्ये एका अंगणवाडी केंद्रात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अपीलकर्त्यावरती जाती आधारित गैरवर्तन आणि हल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावरून दाखल करण्यात आलेल्या FIRच्या आधारावरती फौजदारी कार्यवाही सुरू झाली. मात्र अपीलकर्त्यानं ही कार्यवाही रद्द करण्याची मागणी केली आणि उच्च न्यायालयानं ती फेटाळली. सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवरती सुनावणी घेताना कायद्याच्या विविध कलमांचा सखोल अभ्यास केला. खंडपीठानं निरीक्षण नोंदवलं की कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी अनुसूचित जाती जमाती या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहे. विशेषतः FIR किंवा आरोपपत्रामध्ये अपीलकर्त्यानं तक्रारदाराच्या जातीवरती आधारित अपमान किंवा धमकी दिल्याचा कुठलाही ठोस आरोप नाही. त्यामुळे केवळ अपमानजनक भाषेच्या वापरावरनं कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही असा मुद्दा पुढे आला. कायद्याच्या कलम 3/1च्या तरतुदीनुसार उल्लेख करताना न्यायालयानं सांगितलंय की अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य नसलेल्या व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सदस्याला जाणीवपूर्वक अपमानित करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी अपमानजनक शब्द वापरले तरच तो दंडनीय गुन्हा ठरतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक स्थळी जातीचं नाव घेऊन शिवेगाळ करणं किंवा अपमान करणं हे या कायद्याअंतर्गत येतं. पण यासाठी अपमानाचा मुख्य उद्देश तो व्यक्तीच्या जातीशी संबंधित असावा लागतो. न्यायालयानं मागच्या निकालांचा संदर्भ देत स्पष्ट केलं होतं की कलम 3/1R या अंतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी 2 मुख्य अटी पूर्ण होणं गरजेचं आहे. पहिली अट ही की तक्रारदार अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य असावा. दुसरी अट ही की केलेला अपमान किंवा धमकी ही तक्रारदाराच्या जाती किंवा जमातीच्या सदस्यत्वामुळे असावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खंडपीठानं या प्रकरणावर सांगितलं की केवळ तक्रारदार अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य असल्याच्या आधारावरती गुन्हा ठरवता येत नाही. अपमान किंवा धमकीचा उद्देश स्पष्टपणे त्या सदस्याच्या जातीचा अपमान करणं हा असला पाहिजे. जर हे सिद्ध होत नसेल तर कायद्याच्या या कलमाचा दुरुपयोग होऊ शकतो. या निकालानं अपीलकर्त्याविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कार्यवाही रद्द करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता इथून पुढे केवळ शिवी दिली म्हणजे तो गुन्हा होणार नाही. सुप्रीम कोर्टानं या संदर्भातला हा मोठा खुलासा केलेला आहे. त्यामुळे आता जो काही कायदा आहे तर त्याचा गैरवापर करणं आता तरी थांबवायला हवं असं वाटतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.